आम्ही परंपरेच्या बाजूली आहोत। आम्ही जी कुठली संस्कृती जे अनेक वर्षांपासून एखाद्या परिसरामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या मठामध्ये तिथं चालू असेल तर त्या परंपरेला आम्ही भक्कमपणे तिथं पाठिंबा देतो। जे कोल्हापूरचं गजलक्ष्मीचं प्रकरण झालं, जे हत्तीचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये मठाकडनं कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी कदाचित चांगले वकील हे दिले गेले नव्हते। नाहीतर विरोधात जे लोक लढत होते ते या देशातले, एशियातले सगळ्यात श्रीमंत परिवार आहे। त्या परिवाराच्या विरोधात आम्ही नाही। मग त्यांनी चांगले वकील तिथं वापरल्यानंतर तिथं मठ तो तिथं कोर्टात हारलेला आहे। त्यामुळे याच्या पुढे परत आपल्याला जर कोर्टात जावं लागलं तर चांगले वकील हे आपल्याला द्यावे लागतील। पण सरकारने या बाबतीतली भूमिका घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण सरकारकडनं ठाम भूमिका घेताना आपण कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही। पण मी त्या परिवाराला विनंती करतो, जर लाखो लोक रस्त्यावर येत असतील आणि त्याचा विरोध करत असतील तर त्या गजलक्ष्मीला, त्या हत्तीला त्याच मठात ठेवण्यासाठी या मोठ्या परिवाराने पुढाकार घ्यावा अशी विनंती त्या परिवाराला सुद्धा करतो।